गरीब घरातील तरुणींना झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवून तसेच त्यांचा विश्वास जिंकून अशा मुलींना देह व्यापारात ढकलले जाते। देह व्यापारासारखी गोष्ट समाजासाठी एक शाप आहे, ज्यात व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याचा एखाद्या वस्तूप्रमाणे वापर केला जातो। बांगलादेशातील अशाच एका लाचार मुलीला नोकरीचे आमिष दाखवून कल्याणात आणले गेले। डोंबिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याचा 4 महिन्यांचा मुलगा अचानक घरामधून गायब झाला। या संदर्भात मुलाचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाणे यांच्या नेतृत्वात मुलाचा शोध सुरू झाला। पोलिसांना माहिती मिळाली की सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण यांनी 4 महिन्याच्या मुलाचे अपहरण केले। मानपाडा पोलिसांनी या मोलकरीणला शोधून काढले। ती अल्पवयीन होती, तिला ताब्यात घेत 4 महिन्याच्या मुलाचा आणि त्याच्या आईच्या ताब्यात दिले। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला, मात्र जेव्हा पोलिसांनी अल्पवयीन मुलीची विचारपूस केली तिने सांगितलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले। 4 महिन्याच्या मुलाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मानपाडा पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला। त्यामध्ये ज्याच्यावरती आरोप करण्यात आला होता ती 17 वर्षाची मुलगी त्या मुलाला घेऊन गेली होती। त्या 17 वर्षाच्या मुलीकडे चा तपास करून आम्ही तिला ताब्यात घेतलं, त्या लहान मुलासहित। तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर असं दिसून आलं ती स्वतःच एक विक्टिम आहे। ती तिला मराठी, हिंदी, बंगाली कोणतीही भाषा बोलता येत नव्हती, ती बांगलादेशी असल्यामुळे। म्हणून आम्ही एका दुभाषकाचा उपयोग करून तिची कहाणी जाणून घेतली। त्यावर आम्हाला समजलं की तिला तिच्या आईला आणि मावशीला बांगलादेशातून गारमेंट कारखान्यामध्ये नोकरी लावतो, दुकानात नोकरी लावतो, या बहाण्याने इथे घेऊन आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता। म्हणून यातील जी पीडित मुलगी आहे तिला आपल्या आईला भेटू दिलं जात नव्हतं, तिला कोंडून ठेवलं जात होतं। म्हणून तिने आरोपीच्या लहान मुलाला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। अशी ती कहाणी होती। आम्ही तिला बांगलादेशात घेऊन येणारे जे 2 आरोपी आहेत, सतीश रजक आणि त्याचा नातेवाईक, यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे। पिटा ॲक्ट खाली यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि